नमस्कार. मी राजेंद्र कांतीलाल दळवी, भांडूपचा रहिवासी. मला सर्वात आहे ना अत्यंत दुःखदायक गोष्ट ही वाटते. मीडिया आहे ना, मीडिया त्याने आहे ना या राजकारण्यांचा खेळ चालवला. राजकारण्यांना उचलतात पण हेच, आपटतात पण हेच. आज बघा ना, राजसाहेब आपले ट्रेनने चालले. अरे जाऊ द्या ना त्यांना ट्रेनने, तुम्ही कशाला त्याच्या मागे धावताय? त्यांचे सैनिक देखील रोज त्यांच्या मागे असे कामावर जातात ट्रेनने वगैरे. त्यांचं तुम्ही कधी दाखवत नाही हो काय? हे पण दाखवलं पाहिजे ना. राजकारण्यांना सर्दी झाली, ताप आला तर तुम्ही ती न्यूज करता, आणि एखादा गरीब माणूस लोंबकळत ज्या कामावर जाताना जो चाकरमानी आहे तो लोंबकळत जातो, त्याचा कधी तुम्ही व्हिडिओ का नाही दाखवतो का? तुम्हाला सर्व सामान्य माणसांबद्दल काही वाटत नाही? राजसाहेब ट्रेनने गेले आणि ते तिथून ताफा तयार आहे आणि ताफ्यातून ते मोर्चाला जाणार. अहो पण त्यांचाच सैनिक हा लोंबकळत त्या मोर्चासाठी उपाशीपोटी धावपळ करून जाणार. त्याचं काहीच नाही ना का? असं का हो? आणि बाकीच्या नेत्यांमध्ये दिवाळी साजरी केली, गणपती आणले, त्यांच्या घरी अशी दिवाळी झाली. अहो गरिबांच्या घरी पण कधीतरी दिवाळी असते हे दाखवून द्या ना जरा. या मीडियाला खरं म्हणजे मीडिया याबद्दल फार दोषी आहे की नको त्या गोष्टीमध्ये त्या काही गोष्टी राजकारण्यांना वरती नेणं, त्यांना चढवणं, दुसऱ्या बाजूने त्यांना खाली पाडणं. एखादी घटना घडली की त्याच्यावरती आठवडाभर चर्चा करणं, मग ती चर्चा थांबते आणि मग ती चर्चा थांबली की पण काहीतरी नवीन चर्चा तुम्हाला मिळते. तुम्ही तुमचा बिझनेस बनवला आहे, व्यवसाय बनवला आहे. तुम्ही मीडिया म्हणजे लोकसेवेसाठी नाही यार. तुम्ही आहे ना फक्त आपलं कसा रेपो वाढेल चॅनलचा याबद्दलच तुम्ही नेहमी काय ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी आणून करता. मी भांडूप विभागात राहतो. आज भांडूप विभागाची कितीतरी दुर्दशा आहे. कितीतरी आमदार खासदार येऊन गेले व कोणालाच भांडूपबद्दल काय वाटलं नाही. मुलुंडसारख्या ठिकाणी जाऊन बघा तुम्ही, कसे रस्ते आहेत, कसं साफसफाई आहे, किती सुंदर तिथलं वातावरण आहे. भांडूपमध्ये आज आमच्या शिवसेनेचे कितीतरी आमदार खासदार नेते होऊन गेले, पण कोणालाच वाटलं नाही की आपलं भांडूप सुंदर बनवावं म्हणून. का हो? भांडूपमध्ये मराठी माणूस राहतो, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही का? बस विचार करा ना. आता आम्ही तुम्हाला निवडून देतो याचा अर्थ तुम्ही तुमची मनमानीच करताय ना. आज इथे मी मागच्या वेळी पण मुंबईला एक बाईट दिलं होतं. सांगितलं होतं की ते ट्रॅफिकला अडथळा होतो आहे, जे मिक्सर वगैरे येतात त्याबद्दल काहीतरी करा, की त्यांना टायमिंग द्या, त्या टायमिंगनुसार त्यांना येऊ द्या ते ट्रॅफिक. आज दिवाळीच्या दिवशी देखील लोक खरेदीला निघाली असताना तिथे मिक्सर येऊन अडकला होता संध्याकाळी 7 वाजता. मी त्या मिक्सरवाल्याला सांगितलं हे बंद करण्यात, मी गाडी तोडून टाकली. का हो असे का तुमचे टायमिंग आहेत की तुम्हाला डेव्हलपमेंट जर करायची आहे तर पहिला रस्ता रुंदीकरणावरती काहीतरी तोडगा काढा, किंवा ज्या गाड्या येतात त्यांना एक टायमिंग द्या. नाक्यावर नो एंट्री करा. आज सकाळी जेव्हा आमचे चाकरमानी रिक्षाला जातात तेव्हा रिक्षा मिळत नाही. तो रिक्षावाला सांगतो मला गॅस संपला आहे, मला आता माझी सीट बदली होते. आणि मग इथले जे प्रशासकीय अधिकारी आहेत, महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, ते काय करतात? पोलीस खातं आहे, त्यांनी देखील लक्ष दिलं पाहिजे ना की इथे येऊन ट्रॅफिक काढणं किंवा काय करतात ना. असं नाही करतात ते त्यांच्या निवडणे. आणि पोलीस तर फार मेहनत घेतात आणि सणासुदीला आपल्या एवढं काही ते आपलं घरदार सोडून आपल्यासाठी हे करतात. त्यांना कधी गणपती विसर्जनच्या देखील बघा तुम्ही कसं ते 24 तास ड्युटी करतात, पण त्यांना साधं चहा आणि पाणी कोण विचारत देखील नाही. हां, एवढे मोठे गणेशोत्सव आहे, त्यांचे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये लाखो रुपये वर्गणी जमा केली जाते. पण पोलिसांना नुसतं एक चहाचा स्टॉल लावा, इकडे काय लावणार? वडापाव फुकट, कुल्फी फुकट. मग ते लोक येण्यासारखे लाईन लावतात आणि ते खात असतात. बिचाऱ्यांना लाईन लावायला कशाला सांगतात? काय 20 रुपयाच्या वडापावसाठी काय चाललं आहे? त्यापेक्षा आहे ना तुम्ही लोकांच्या ज्या काही सोयी असतील त्यांच्याकडे लक्ष द्या. लोकांना काय हवं काय नको, आपल्या विभागात कसं काय
आज व्यसनमुक्त उत्साही मंडळाने जो विडा उचलला आहे, चांगला विडा आहे. तर त्यामागे पण काही लोकांनी त्यांना समर्थन करून खरोखर नशामुक्त भांडूप होणं हे फार गरजेचं आहे. कारण भांडूपमध्ये आहे ना नशा फार वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होते. तर पोलीस तर करतीलच त्यांचं काम, पण नागरिकांनी पण सतर्क होऊन त्यांना पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे. आणि पोलिसांना देखील माझं सांगणं आहे की ज्यावेळी माणूस जेव्हा पोलीस स्टेशनला येतो तो घाबरतो, तर आपण आहे ना आपली मैत्री वाढवा आणि मैत्री वाढून आहे ना लोकांना असं दाखवा की माणूस मोबाईल हरवला तरी याला घाबरतो. तो घाबरला नाही पाहिजे, तो आला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे, काय कंप्लेंट आहे ती सांगितली पाहिजे. बरोबर. पोलिसांना देखील माझी विनंती आहे की तुम्ही असं वातावरण निर्माण करा ना की लोक स्वतःहून, कोणाला आणायची गरज नाही पडली पाहिजे. माझ्याबरोबर कोणता कार्यकर्ता आला पाहिजे किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आला पाहिजे याची गरजच नाही. कारण पोलीस आपले आहेत, आपलं पॉलिटिशियन आहे, आपलं सरकार आहे. तर सरकारला देखील माझी विनंती आहे की भांडूपसारख्या ह्याच्यामध्ये थोडंसं आपण लक्ष घाला. म्हणजे आमच्या स्थानिक आमदार खासदारांना पण माझी विनंती आहे, लक्ष घाला. आपलं भांडूप, सुंदर भांडूप फक्त बोर्डवर लिहू नका, तर प्रत्यक्षात ते अंमलात आणा. त्यामुळे काय होतं म्हणजे खरोखरच तुम्हाला आहे ना कोणाच्या दारी फिरण्याची गरज येणार नाही. तुम्हाला लोक आपोआप निवडून देतील. आणि मीडियाला पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही गोष्टीचं वावा करू नका. आणि तुमचा रेशिओ वाढवण्यासाठी एखादी बातमी पूर्ण काळ कंटिन्यू दाखवू नका. लोकांच्या समाजाच्या हितासाठी काय असेल ते तुम्ही जरूर दाखवा. ही माझी तुम्हाला नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.